निघालास का बाहेर स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो आपण पाहतोय जरा स्वस्तिक विषय आपण जाणून घेऊया. जर्सी नंबर 2 असणारा त्यांचा आकाश रुडोले आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. BPCL कडून आपण त्याला पाहतो, सिनियर बीच कडून महाराष्ट्राकडून त्याला पण अनुभवलेला आहे आणि नुकताच चढाई करणारा आपल्या सर्वांचा लाडका प्रोच्या माध्यमातून ज्याला आपण गुजरात जायंट्स कडनं पाहिलं तो राज साळून काय टाळवत होत्या आणि केलं दमदार असा खेळलो आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी एक नवोदित सितारा आपला निलेश शिंदे यांचा भाचा दमदार खेळाडू. त्याचबरोबर अरकम शेख आज नाहीये, नागपूरच्या स्पर्धेसाठी सेंट्रल रेल्वेकडून त्याला आपण पाहिलं. युपी युद्ध असेल, पटना असेल आणि गुजरात आणि युपी युद्धाची असणारी 2 सेशन आणि पटनाकडून तिसरा एकदा असे एकूण 5 वेळा ज्याला पाहिला तो अरकम देखील याच संघातला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निलेश शिंदे प्रोच असणारा बेताज बादशाह ज्या या स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगरला रिप्रेझेंट करतात, त्याचा असं प्रतिनिधित्व करतात असा एक मोठा संघ. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी यंदाच्या कोकणातली पहिली स्पर्धा जी कादवड क्रीडा मंडळ कादवडची होती आणि त्या स्पर्धेतलं पहिलं अजिंक्यपद कोकणातलं याच स्वस्तिक क्रीडा मंडळानं मिळवलं होतं. अंतिम सामन्यात त्यांनी दसपडी क्रीडा मंडळावरती मात केली होती. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी मित्रांनो, खेळ अत्यंत महत्वाचा असताना काही गुणी खेळाडूंचा उल्लेख होणं गरजेचं आहे. आपण आज पुरुष गटातले असणारे सामने पाहतोय. मात्र रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्राचा जर विचार केला तर अगदी रत्नागिरीपासून आलात, आर्यन रत्नागिरीचे रत्नप्रभा देसाई असेल, दुर्गा असेल, स्मिता पांचाळ असेल, आमची गौरी असेल, श्रद्धा असेल, असे अनेक खेळाडू आपण चिपळूणपर्यंत आले. आपण खेळकडे आलात तर आमची समरीन आहे, तस्लीम आहे, रोहिणी असेल, सायली असेल, असे चांगले खेळाडू आपण पाहिले. मात्र इथं दापोली तालुक्यात येत असताना दापोली तालुक्यातला असणारा महिलांचा असा क्लब अर्थात संघर्ष क्रीडा मंडळ असून आमचे भांद्रे सर यांनी प्रचंड मेहनत या संघासाठी केली. रत्नागिरी जिल्ह्यातला दापोली तालुक्यातला असणारा पहिला महिला संघ आणि ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो की रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट करणाऱ्या या दापोलीतल्या असणाऱ्या भगिनी ज्यांनी खऱ्या अर्थानं दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्रासाठी भरभरून दिलं. त्या संध्या चव्हाण, रुपाली रेवाळे, श्रुती मस्कर, वृषाली रेवाळे अशी अनेक नावं आहेत. आज त्यापैकी या ठिकाणी संध्या चव्हाण, रुपाली, श्रुती आणि वृषाली या ठिकाणी उपस्थित आहेत. चारी आपल्या महिला खेळाडूंना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या चारी महिला खेळाडू टाळ्यांच्या गरज आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. चला, संध्या चव्हाण, रुपाली रेवाळे, श्रुती मस्कर आणि वृषाली रेवाळे संघर्ष असूच्या असणाऱ्या या माजी खेळाडू सन्मानपूर्वक आमंत्रित करत आहोत. रौप्य महोत्सवी वर्ष आहे मंडळाचं आणि त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. 25 वर्ष अविरतपणे ही स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धेचं असणारं रौप्य महोत्सवी वर्ष संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या माध्यमातून आपण पाहतो.
स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा प्राथमिक माध्यमिक शिक्षक पतपेढीचे सन्माननीय शाखा संचालक आदरणीय विपिन मोहिते सर या ठिकाणी उपस्थित होते. वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर माध्यमिकचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय नागरगोचे सर या ठिकाणी उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. राजू शेठ निंबाडकर आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. सर्वप्रथम आपण नागरगोचे सरांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. माध्यमिक शिक्षक पतपेढीचे सन्माननीय व्हाईस चेअरमन आदरणीय नागरगोचे सर यांना सन्मानित करत आहोत आपण मंडळाच्या वतीने. स्वास्तिकसाठी एक पॉइंट मिळताना आपण पाहतो. प्रचंड मेहनत मिळताना आपण पाहतो आणि त्यातूनच अशी मंडळ घडत असतात. एक मुंबईतलं एक बलाढ्य असं मंडळ निलेश शिंदे स्वतः BPSL मध्ये अर्थात भारत पेट्रोलियम मध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत आणि आपलं असणार आहे सगळं शेड्यूल पाहताना डोंबिवली येथे स्वतःची त्यांची एक अकॅडमी आणि त्याच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना ते घडवतात. 250 प्रफुल्ल बांद्रे यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय. विपिन बांद्रे सर. अखिल भारतीय सन्मान्य विजय फणसर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला पण या ठिकाणी सन्मानित करणार. विजय फणसर. सन्मान्य सुधीरजी दुबळे गिम्हवणे आपणास विनंती, आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. सुधीरजी दुबळे गिम्हवणे दापोली विनंती, आपण व्यासपीठाच्या दिशेने घ्या. सर्वप्रथम या ठिकाणी आपण विजय फणसरांना आपण सन्मानित करत आहोत. विजय फणसर. स्पर्धा आयोजित करत असताना अनेकांचं आपल्याला सहकार्य आहे. आकाश रुडोले येतोय, महत्वाचा खेळाडू. BPCL भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून आपण पाहतो मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा मित्रांनो गाजवत असतो. तो गुणान खेळाडू आहे भारत पेट्रोलियमचा. सिनियर बीच कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून देखील आपण त्याला पाहिलं होतं. नॅशनलला पाहिलं. BPCLचा गुणवान खेळाडू आकाश रोडले आक्रमणासाठी यावेळी येतो. तो साईल करत ट्रॅप केला आता 4 गुंड्या चित करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून कमबॅक करताना पुन्हा एकदा आपण पाहतोय. तो स्वस्तिक मुंबई उपनगर. मुंबई उपनगर जर पाहिलं तर मित्रांनो आपण पाहतोय ते मोठं एक असणार संस्था आहे. जवळपास 550 पेक्षा जास्त रजिस्टर्ड मंडळ. चाचणी 4-4, 5-5 दिवस चाचणी चालते आणि त्या माध्यमातून मोठं योगदान आपण पाहतो अनेक स्पर्धांसाठी. अमोल भैया कीर्तिकर असतील आणि त्यांच्या असणारे सगळे सहकारी. खूप मोठी मेहनत असते स्पर्धेसाठी. इच्छा शक्तीचा आपण पाहिला. पुढचा खेळाडू आपण आक्रमणासाठी पाहतोय. दमदार असेल या ठिकाणी टच करण्याचा प्रयत्न सुरेख झालाय आणि इथं आपण पाहतोय 1+2 = 3 पॉइंट्स टू स्वस्तिक. प्रयत्न व्यर्थ ठरले प्रेम मंडलचे. पूर्वार्धामध्ये पुन्हा एकदा आघाडीवरती जाताना आपण पाहतोय स्वस्तिकचा राज साळुंके. यापूर्वी तो पालघर जिल्ह्याला रिप्रेझेंट करायचा. मुंबई उपनगर कडून आता पाहतोय प्रो कबड्डी स्टार गुजरात जायंट्स असणारा गुणान खेळाडू. प्रयत्न दमदार या ठिकाणी ट्रॅप करायचा आहे दिसत होता, मात्र टीम कॉम्बिनेशन एकदम दमदार आहे. इच्छाशक्ती पालघर जिल्ह्यातला सगळ्यात महत्वाचा संघ. तुमची खरी क्षमता उलगडण्यासाठी तुम्हाला आधीच तुमच्या मर्यादा शोधाव्या लागतील आणि मग त्या पार पाडण्याचं धैर्य तुमच्याकडे असलं की निश्चित तुमचा खेळ उंचावतो. पुन्हा एकदा त्याच प्रयत्न होत असताना इच्छाशक्तीच्या माध्यमातून त्याला आपण साई इंटरनॅशनलला पाहिलं. तो प्रेम मंडळ आक्रमणासाठी सज्ज असेल. इच्छाशक्ती क्रीडा मंडळ पालघरकडून. क्रीडा क्षेत्रातले असणारे अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना भारत पेट्रोलियम एक मोठा संघ आहे. गतवर्षी 5 गडीच्या स्पर्धेचं अजिंक्यपद त्यांनी पटकावलं.
मात्र यंदा आपण जर पाहिलं तर अंतिम सामना झाला होता युनियन बँक आणि भारतीय डाक विभाग यांच्या माध्यमातून या वर्षातली असणारी व्यावसायिकांची महत्वाची स्पर्धा 5 गणीमधली आणि अंतिम सामन्यात युनियन बँकेनं भारतीय डाक विभागावर मात केली होती आणि त्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं. व्यावसायिकांच्या अनेक मोठ्या स्पर्धा आणि त्यातलीच एक महत्वाची असलेल्या लढत इच्छाशक्तीच्या दृष्टीने कुवरजित वर्मा प्रयत्न आहे चांगलं टीम कॉम्बिनेशन या ठिकाणी आपण पाहत असताना तर वैद्यकीय समिती दापोली तालुक्याच्या विविध क्षेत्रातील अधिक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आजची रात्र आपला सर्वांसाठी परभणी असणार फटाक्यांची आतषबाजी मित्रांनो सफलता प्राप्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची आणि अविरतपणे हे मंडळ स्पर्धा आयोजित करतं आणि प्रत्येक वेळा आपण पाहतो तर मंडळाची असणारी रौप्य महोत्सवी वर्ष असतात मात्र या स्पर्धेचं रौप्य महोत्सव वर्ष आपण पाहतोय हे संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या माध्यमातून कमबॅक करावा लागेल. साहिल कदमला एक विस्फोटक असा खेळाडू आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण त्याला पाहिलं. राज साळुंखे असेल पुन्हा एकदा जबरदस्त आहे. शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर योगेश राठोड वरच ठरला त्याला कव्हर करण्यासाठी आणि पॉइंट मिळाला तर पुन्हा एकदा इच्छाशक्ती पालखीला खेळताय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानपूर्वक आमंत्रित करूया दापोली तालुक्यातल्या मुरुड गावचा असणारा घोषणा व्यक्तिमत्व मुरुडच्या अमरज्योत मुंबई उपनगर विरुद्ध ओम कल्याण यानंतर होणार सामना. अमरज्योत मुंबई उपनगर विरुद्ध ओम कल्याण ठाणे. थँक्यू सर. मुरुडच्या कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक या सर्व क्षेत्राशी जोडलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व सन्मान्य राजेशजी नरवटकर या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय नितीन मांद्रे सर आपण आपले शुभास्ते सन्मान्य राजेशजी नरवटकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आदरणीय सन्मान्य राजेश नरवटकर. जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सन्मान्य खुले सर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होतात. वेलकम मनपूर्वक स्वागत असेल आपलं. प्रयत्न दमदार आहे. क्या बात आहे. एक जबरदस्त स्पीड मधून डॅश करण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी आपण पाहतो तो स्वस्तिकच्या माध्यमातून एक महत्वाचा खेळाडू स्वस्तिकचा सिद्धेश पांचाळ यांनी केलेली असणारे डॅश आपण पाहिले. त्याचा प्रत्यंतर पॉइंट मध्ये जर होत एक पॉइंट हेरण्याचा प्रयत्न आजची रात्र आपल्या सर्वांसाठी निश्चितच परभणी असणार आहे. स्पेशल असणार आहे. सन्मान्य खुले सर जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मान्य नितीन मांद्रे सर यांच्या शुभ हस्ते. मित्रांनो व्यासपीठाच्या डाव्या बाजूचं जे कंपार्टमेंट आपण आरक्षित ठेवलंय ते फक्त आणि फक्त महिला भगिनींसाठी आहे. कोणत्याही पुरुष क्रीडा रसिकांनी तिथं बसू नका प्लीज विनंती आपल्याला. फक्त महिलांसाठी आरक्षित आणि इतरस्थ असणाऱ्या ज्या महिला ज्या उभ्या राहून या स्पर्धेचा आस्वाद घेतात त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी आसनस्थ होऊ शकता. फक्त महिलांसाठी आरक्षण. या गावचे असणारा प्रथम नागरिक आदरणीय सरपंच कल्पेशजी कडू सर यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते एका विशेष सन्मानाकडे आपण लक्ष वेधू इच्छितो. व्यासपीठाच्या मध्यभागावरती हा सन्मान होणार आहे. मित्रांनो खेळच्या क्रीडा क्षेत्राशी राजकीय क्षेत्राशी सामाजिक क्षेत्राशी जोडलं गेलेलं एक महत्वाचं असणारं व्यक्तिमत्व. कबड्डीच्या माध्यमातून आपण पाहतो तर खेळच्या कबड्डीला ज्याने एका वेगळ्या आयामावरती नेऊन ठेवलं. आपण महिला गटात असेल पुरुष गटात असेल अनेक मोठे मोठे खेळाडू घडवण्यात ज्यांचं फार मोठं पाठबळ लाभतं जे स्वतः
खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, आपल्या सर्वांचे लाडके खेड नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी गटनेते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय सन्मान्य सतीश उर्फ पप्पू शेट्टीकडे. व्यासपीठाच्या मध्यभागावर सन्मान होता, जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. खेड मधल्या प्रत्येक स्पर्धेच्या मॅनेजमेंट मधले हे मॅनेजमेंट गुरुंची असणारी आघाडी मध्यंतरानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आक्रमणासाठी येतोय आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका आकाश रोडोले. सन्मान्य दिनेशजी नार्वेकर आणि आदरणीय प्रशांतजी पाटील या दोन मान्यवरांना आपण सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम दिनेश नार्वेकर सरांना आपण सन्मानित करूया. मी सुशील बांद्रे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते सन्मान करा. सुशील बांद्रे. ट्राय करेगा. पुढचा सन्मान प्रशांत पाटील यांना आपण सन्मानित करतो. प्रशांतजी पाटील. संदीप शिर्के यांना विनंती करणार आहोत आपण आपल्या शुभास्ते प्रशांत पाटील यांना आपण सन्मानित करूया. स्पर्धा आपण भरपूर एन्जॉय करतोय. आपण राजला पाहतोय आक्रमण चढवताना. गुजरात जायंट्सचा गुलाल खेळाडू गौता सितारा आहे मुंबई उपनगरचा. इच्छाशक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी संधी असेल. बस प्रयत्न तबदार या ठिकाणी आपण पाहतोय. तो डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा स्वस्तिक उपनगर 1 पॉइंट. इच्छाशक्ती पालघर आणि स्वस्तिक यांच्या दरम्यानची लढत या ठिकाणी सुरू आहे. एकापेक्षा एक असे अव्वल खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आजची रात्र आपल्यासाठी परबडी असणार आहे. उशीर आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी लता पांचाळ जे आपण पाहतो शिवछत्रपती अवॉर्डी ज्यांनी इच्छाशक्ती पालघर हा संघ बांधला. पपुशेट आपण जेव्हा खेळमध्ये स्पर्धा घेतली होती आपल्याला आठवत असेल विश्वशांती क्रीडा मंडळ दादर मुंबई हा संघ ज्याने आणला होता त्या लता पांचाळ यांचा असणारा संघ आहे इच्छाशक्ती पालघर. मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. संघर्ष क्रीडा मंडळाला 25 वर्ष आपण पाहतोय. स्पर्धेला 25 वर्ष अर्थात त्या स्पर्धेचं रौप्य महोत्सव वर्ष आहे. संघर्ष क्रीडा मंडळाला तब्बल 25 वर्ष ज्या व्यक्तीचं असणारं अध्यक्षपद आपण पाहिलं आसूद रेवाळीवाडे वस्तीशाळा आसूद याच्या इथे ज्या व्यक्तिमत्वानं 25 वर्ष सेवा केली आणि ज्या संघर्ष क्रीडा मंडळाचा तिहेरी रौप्य महोत्सव आपण अनुभवतोय ते व्यक्तिमत्व आहे अर्थात आपल्या मंडळाचे अध्यक्ष. अनेक पदांवरती आपण त्याला पाहतो आणि सगळ्यात महत्वाचं पद अर्थात रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह आणि दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचं आपले रत्न आदरणीय सन्मान्य नितीन अर्जुन बांद्रे साहेब यांच्या नेतृत्वानं ही संघर्ष क्रीडा मंडळ आसूदची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. स्पर्धेच्या लौकिकाप्रमाणे दर्जेदारशी पारितोषिक क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 71,000 आणि चषक. द्वितीय क्रमांकासाठी मित्रांनो रोख स्वरूपात 51,000 आणि चषक. तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख स्वरूपात 21,000 आणि चषक. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट पकड बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट चढाई बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज या सर्वांसाठी आपण पाहणार. या स्पर्धेच्या निमित्तानं असणाऱ्या या खेळाडूंचा सन्मान आपण भेटवस्तू देऊन करणार आहोत क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी.
मालिकावीर असं पारितोषिक देखील दिलं जाईल क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. अनेक मान्यवर अतिथीगणांच्या साक्षीने ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. दोनचा डिफेन्स आहे, सुपर टॅकल ऑन आहे. आपण पाहतो राज साळुंके आक्रमणासाठी सज्ज असताना या ठिकाणी तोला मुलाचा असणारा खेळ संघ आहे. पूर्वी आमचा राज याच पालघर जिल्ह्यातनं खेळायचा, जी इच्छाशक्ती समोर. आता तो मुंबई उपनगरला रिप्रेझेंट करतो स्वस्तिकच्या माध्यमातून. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे असणारे क्रीडा रसिक, आपला असणारा जो आनंद आम्ही पाहू शकलो, आपला जो उल्हास आपण पाहू शकताय, या खेळाच्या प्रेमाखातर आपण आहात. आपल्याला जेवढे थँक्स म्हणावे तितके थोडे आहेत. आपल्याला विनंती आहे, आपण उभं राहून तिथं आहात मुख्य प्रवेशद्वाराच्या इथं. एक मोठी गॅलरी आमच्या संघर्ष असून आपल्यासाठी उभारली. एका गॅलरी मधल्या क्रीडा रसिकांना देखील विनंती आहे की आपण थोडस ऍडजस्ट करून आपण बसूया. प्रेमाची विनंती आपल्या सगळ्यांना. मुख्य प्रवेश गॅलरी आपण पाहतोय, 3 गॅलरी तशा आहेत पुरुष क्रीडा रसिकांसाठी. डाव्या बाजूला उजव्या बाजूला बघितलं तर दोन्हीकडे स्पेस आहे, त्यामध्ये आपण ऍडजस्ट करूया. प्लीज कॉपरेट करा. सन्मान्य दीपकजी चव्हाण, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आदरणीय सन्मान्य दीपकजी चव्हाण. मी प्रफुल्ल बांद्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सन्मान्य दीपक चव्हाण. राज येतोय आक्रमणासाठी. महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी, अतिशय कमी वयामध्ये आपण जर पाहिलं, गुजरातकडून ज्याला आपण पाहिलं, तो प्रूच्या माध्यमातून एक उज्ज्वल भवितव्य असणारा महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा माधवजी परचुरे या ठिकाणी उपस्थित होतात. ज्याला आपण साई इंटरनॅशनलला पाहिलं, तो प्रेम मंडल या ठिकाणी आक्रमण चढवतोय. तो इच्छाशक्ती पालघर या संघाकडून. मी नंदू बांद्रे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते पुढील सन्मान आपण करा. सन्मान्य माधवजी परचुरे. एक अस्तित्वाची लढत, डोळ्याचं पारडं फेडणारी लढत आपण पाहतोय क्रीडा रसिकांसाठी. आजच्या या अद्भुत अविस्मरणीय सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. एक कबड्डीचा असणारा द्वंद्व, कबड्डीचा असणारा थरार आणि खऱ्या अर्थानं हे कबड्डीचा असणारा उत्सव आपण साजरा करतोय. स्पर्धेचा उत्सव आहे. रौप्य महोत्सवी वर्षाचं असणारं आयोजन आमच्या संघर्ष क्रीडा मंडळ आसूच्या माध्यमातून 25 वर्षाच्या स्पर्धेची असणारी एक घोडदौड आपण पाहत असताना एका देखण्या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं सहकार्यानं आयोजित केलेली निमंत्रितांची भव्य दिव्य देखणी स्पर्धा. प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतोय. ट्रॅप करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. एक मोठा खेळाडू आहे, त्याची असणारी पकड या ठिकाणी झालेली आपण पाहिली. आदिनाथ गायकवाडला ट्रॅप केलं. इच्छाशक्ती आणि स्वस्तिक यांच्या दरम्यानची लक्ष्यभेदी लढत. एक पॉइंट मिळतात पुन्हा एकदा स्वस्तिक साठी. गुढी तालुक्यात सरस ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता. तर मोबाईलचे फ्लॅश लाईट्स ऑफ करा प्लीज जरा. खेळाडूंचं कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ नये. प्रेमाची विनंती आपल्या सगळ्यांना. आकाश पुन्हा एकदा येत असेल तो आक्रमण चढवण्यासाठी. प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी आपण पाहिली या खेळाडूची. कबड्डीच्या प्रेमा खातर मित्रांनो आपण आलेला आहात. एक छान प्रकारचा असणारा कबड्डीचा असणारा मोसम आपण या ठिकाणी एन्जॉय करताना दापोलीच्या कबड्डीच्या पंढरीमध्ये आपण एक कबड्डीचा द्वंद्व, कबड्डीचा थरार अनुभवत असताना आजची रात्र आपल्या सर्वांसाठी प्रबळी आहे मित्रांनो. अनिकेत हेदुकर या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं, ज्याने आपल्याला
प्रथम क्रमांकाचा असणारा चषक प्रायोजित केलं. ते सन्मान्य अमरीशजी हेदुकर यांचे बंधू आदरणीय अनिकेतजी. वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं संघर्ष आसूच्या या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्तानं. डोळ्याचं पारड फेडणार लढत आणि त्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचा एक उसळून उत्साह जरूर पाहतोय. जसं आपण या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या पुढील लढतीकडे जातोय. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं स्वस्तिक 26 आणि इच्छाशक्ती 15, 11 गुणांच्या. एकदा आपण खेळाकडे पळतो. प्रेम बंटाल स्वतः करण्याचा प्रयत्न होईल. प्रेमच्या माध्यमातून एक मुखवटा सितारा राजला आपण पाहतोय आक्रमण चढवत असताना. इच्छाशक्ती पालघर देखील मोठा चमू आहे. वैरिश मोरे, युसुफ सिद्दीकी या ठिकाणी व्यवस्थापकाच्या भूमिकेत आहेत. लता मॅडम उद्या नक्की जॉईन होतील. शिवछत्रपती अवॉर्डी इच्छाशक्ती क्रीडा मंडळ पालघरच्या असणाऱ्या प्रशिक्षिका. तर दिनेश शिंदे देखील उद्या येणार, यात काही शंका नाही. जे आपण स्वस्तिकचे असणारे प्रशिक्षक आहेत, सर्वोत्तम खेळाडू आहेत. आपण पाहतो प्रोचे असणारे एक बेताज बादशाह बॅकॉल वॉरियर्स. चालू सामन्यातली शेवटची 4 मिनिटं. आजची रात्र आपणासाठी एक अद्भुत अविस्मरणीय असा सोहळा असेल. हॅलो, अमरज्योत मुंबई उपनगर, ओम कल्याण ठाणे. थोड्याच वेळात तिसरा पुकार देण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. थँक्यू सर. पुन्हा एकदा प्रेम आक्रमणासाठी सज्ज. मित्र, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नाला पंख द्या. निश्चितच आपण भरारी घेऊ शकता आणि आपल्या खेळातून आपल्या सर्वांग सुंदर लौकिका साजेसा खेळ आपण या ठिकाणी क्रीडा रसिकांसमोर आपण सादर करताय. भविष्य आपल्याला उज्ज्वल जरूर असेल, यात काही शंका नाही. असाच एक लाडका खेळाडू प्रेम मंडल या ठिकाणी आपण पाहतो. ज्याला आपण साईकडून पाहिलं होतं, साई इंटरनॅशनल राज साठी निश्चितच भरभरून देणार आहे. जवळपास 25 पेक्षा जास्त प्रो स्टार्स आपण पाहणार उद्याच्या सायंकाळच्या सत्रात क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. त्यातलाच एक SM फाउंडेशन नांदेड आमच्या अनिकेत मात्रेंचा असणारा चमू आहे. एकाच संघात 7 प्रो कबड्डी स्टार्स आहेत. उद्या आपण पाहणार आहोत क्रीडा रसिकांच्या साक्षीने. भागसाईचे असणारे 3, तिथंच झाले 10. राज पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज असेल. रसिक सज्ज आहे. तर या ठिकाणी एक सर्वांग सुंदर खेळ अनुभवण्यासाठी पालघर जिल्ह्याचा योगेश राठोड जो ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही मध्ये वरचढ ठरला. 5च्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी डाव्या दिशेनं जिथे आपण पाहतोय आकाश आहे, रुढलेले आहे, त्या दिशेनं आपण आक्रमण करण्यात चालवलं. मात्र प्रयत्न दमदार झाला. जो अशोक विटकर आपण पाहतो तो एक चांगला एक दर्जेदार असा डिफेंडर आपण पाहतो. स्वस्तिक मुंबई उपनगरच्या माध्यमातून एक सुंदर पकड. उद्यापर्यंत निश्चित आघाडीवरती आहे तो स्वस्तिकचा असणारा चमू. त्यानंतरची लढत देखील अत्यंत लक्षवेधी आपण पाहणार रसिकांच्या साक्षीने. कमबॅक करणं फार महत्वाचं असेल ते इच्छाशक्तीसाठी. इच्छाशक्तीच्या माध्यमातून आपण अफलान खरोड या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज असतात. कमबॅक करावं लागेल या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं आव्हान ठेवत असताना आपण पाहतोय अत्यंत लक्षवेधी अशा लढती स्वस्तिकचा असताना आपण पाहतो. चला, तिसरा आणि अंतिम पुकार अमरज्योत मुंबई उपनगर विरुद्ध ओम कल्याण ठाणे. दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. अमरज्योत मुंबई उपनगर विरुद्ध ओम कल्याण ठाणे. थँक्यू सर. तर आपण महाराष्ट्राच्या सब ज्युनियर कडून पाहिलं तो दीपक शिंदे या स्वस्तिकचा असणारा एक उगवता सितारा या ठिकाणी आपण पाहतोय. त्याला डॅश करण्याचा प्रयत्न झाला. एक चांगला टीम कॉम्बिनेशन इच्छाशक्तीच्या
माध्यमातून एक अस्तित्वाची असणारी लढत आपण या ठिकाणी अनुभवत असताना आजची रात्र आपल्या सर्वांसाठी परभणी आहे. एक अद्भुत अविस्मरणीय सोहळा, डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा.